तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत होतो सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा, आणि याच्यामध्ये आपली पहिली जीवन प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. पहिली जीवन प्रक्रिया कोणती आहे तर ऊर्जा निर्मिती. ऊर्जा निर्मितीसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय लागतं, की आपल्याला अन्न घटक आणि ऑक्सिजन दोन्ही पण लागतात. मग आता शरीरामध्ये ऑक्सिजन ज्यावेळी आपण घेतो तर तो 2 स्तरावरती त्याचं काय होत असतं, आपल्या शरीरामध्ये श्वसन होत असतं. आपण पाहिलं ते कोणकोणतं स्तर होतं, शरीर स्तर आणि पेशी स्तर. शरीर स्तरावर आपण काय करतो, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो, वातावरणातून काय घेतो, ऑक्सिजन घेतो. आणि पेशी स्तरावर काय होतं, पेशी स्तरावर पण तेच होतं. जो वातावरणातून ऑक्सिजन आपण घेतलेला आहे तो ऑक्सिजन पेशीमध्ये जातो. पेशीमध्ये गेल्यानंतर तिथं काय करतो, तो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. दोन्ही ठिकाणी तेच कार्य चालतं, फक्त एक पेशी स्तरावर चालतं आणि एक कुठं चालतं, शरीर स्तरावर चालतं. बरोबर रे. हां, आता आपण पुढे जाऊया. आपण पाहिलं की या ठिकाणी जे पेशी स्तरावरचं श्वसन होतं एक ऑक्सिजनच्या मदतीनं होतं किंवा एक त्याच्या विना होतं. म्हणून त्याला काय शब्द दिले आपण याला, की एकाला नाव दिलं होतं आपण, एकाला नाव दिलं तर ऑक्सी श्वसन आणि एकाला दिलं तर विनाऑक्सी श्वसन. मग आता आपण बघूया की ऑक्सी श्वसन जे आहे ते ऑक्सी श्वसन कसं होतं, त्याच्यामध्ये काय होतं आणि तुम्हाला काय काय भेटतं. लक्षात ठेवा, ऑक्सी श्वसनामध्ये आपण काय करतो, ग्लुकोजचं म्हणजे कर्बोदकाचं काय करतो तर ऑक्सिडीकरण करतो, त्याची अभिक्रिया होते ऑक्सिजनसोबत आणि त्या ठिकाणी काय तयार होते. आपलं मेन हेतू काय आहे की आपल्याला कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. आपल्याला काय तयार करायचं, ऊर्जा तयार करायची, एनर्जी फॉर्म करायची. तर एनर्जी तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, श्वसन करावं लागतं. डे टाईममध्ये आपण म्हणतो कितीही खाते अंगी लागतं, नाईट टाईममध्ये कमी खाल्लं पाहिजे. त्याचं कारण काय सांगितलेलं आहे की नाईट टाईमला आपल्याला ऑक्सिजन वातावरणात कमी असतो, म्हणून रात्री कमी जेवलं पाहिजे. कारण रात्रीचं खाल्लेलं गाडीमध्ये विनाकारण लोड वाढवतं. ज्याची गाडी जास्त लोड असती त्याची गाडी जास्त पिकअप घेऊ शकत नाही. जर तुम्हाला पिकअप घ्यायचा असेल तर बॉडी फिट अँड फाईन पाहिजे. काही काही लोकांची फुट अँड फुल असते. ठीक आहे, असो. तर पॉईंटकडे यायचं, सांगायचं एवढंच आहे. ऑक्सी श्वसन बघूया आपण. ऑक्सी श्वसनामध्ये सांगितलं तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये की 3 टप्पे. बोला किती टप्पे, 3. तर त्याच्यातला पहिला टप्पा जर आपण बघितला तर पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन. कोणता आहे पहिला टप्पा, लक्षात ठेवा. बाहेरून कोणीही येऊन तुमच्या डोक्यात कुठलीही गोष्ट बसवणार नाही, तुम्हालाच ती बसवावं लागणार आहे, रिपीट करावी लागणार आहे. म्हणून काय करा, शिकत असताना सर ज्यावेळी विचारतात किंवा जे काही तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसतं ते एकदा दोनदा 3 वेळा काय करा, अंश रिपीट करायचं. काय करायचं बेट्या, 3 वेळा रिपीट करायचं. व्हेनेवर यू रिपीट द थिंग विथ 3 टाइम्स then you set that point in your brain mind. तुमच्या मनामध्ये ती गोष्ट फिट होत असते, रिपीट करायला लागत असते. जीजेमध्ये गाणं वाजत असताना शब्द येत नाही का, रिपीट रिपीट रिपीट. तर असं रिपीट करायचं. आज मी जर तुमच्या समोर इथं उभा आहे ना, तर मी सुद्धा या गोष्टी रिपीट केल्यामुळे उभा आहे. एवढ्या कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलतोय, तुमच्याशी शेअर करतोय. तर हे ज्यावेळी मी पहिल्या दिवशी शाळा जॉईन केली किंवा पहिल्या दिवशी मी BEd कॉलेजला असताना उभा समोर यायचं आणि शिकवायचं. समोर आपले जे शिक्षक असणार का ते बसायचे, त्याच्या समोर शिकवायची गरज पडायची. मग त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली बोललो, सुरुवात केली. पण अगोदरच सुरुवातीला काय वाटायचं, थोडी भीती होती मनामध्ये. जर माझं चुकलं तर. पण नंतर सरांनी सांगितलं काही घाबरायचं नाही. असं समजायचं की ह्या समोरच्याला आपल्यापेक्षा काहीच येत नाही, आपण सगळ्यांपेक्षा हुशार आहे. आणि तसंच असतं. तसं मानल्याशिवाय आपल्या आयुष्यात प्रगतीच होऊ शकत नाही. विचार करायचा की मैं सबसे बेहतर हूँ, याचा अर्थ दुसरे कमजोर आहे का, नाही. तुम अच्छे हो इसका मतलब ये नहीं कि बाकी के बुरे आहे. कळालं का, तुम्ही चांगले याचा अर्थ असं बाकीचे खराब आहे का, नाही आहे, बाकीचे पण चांगलेच. पण ज्याच्या हिशोबानं प्रत्येकजण योग्य असतो. बरोबर आहे का वीर. काय करायचं मग या ठिकाणी बघायचं, ऑक्सी श्वसन रिपीट करायचं. किती वेळा रिपीट करायचं, 3दा. एकदा दोनदा 3दा. जो वारंवार एखादी गोष्ट करतो तो त्याच्यात परिपक्व होत असतो, परिपूर्ण होत असतो. ही सरावानं परिपूर्णता प्राप्त होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला मजबूत बनवतो. बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीचा सराव करा तुम्ही. तर चला, ऑक्सी श्वसनाचे किती टप्पे बोला, 3 टप्पे. ऑक्सी श्वसनामध्ये आपण काय करतो,
ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण करतो. ऑक्सिडीकरण करतो म्हणजे काय करतो तर त्या जे काही अन्नपदार्थ आहे ग्लुकोज आहे त्याचं काय होतं ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे तो ऑक्सिजन सोबत काय करतो अभिक्रिया होते त्याची, तो एकत्र येतो आणि त्या ठिकाणी ऊर्जा तयार करतो. बघा आपलं काम काय आपल्याला ऊर्जा तयार करायची आहे. पहिला टप्पा ग्लुकोजचं विघटन. विघटन करायचं म्हणजे काय करायचं त्याचे भाग तयार करायचे, त्याला वेगवेगळं करायचं. मग कोण करतं ते बघा. हे कुठं घडतं पहा. सगळ्यात पहिला प्रश्न ग्लुकोज विघटन कुठं घडतं पेशीद्रवात. मग पेशीद्रवात घडतं तिथं काय होतं तर तिथं ग्लुकोजच्या एका रेणूचं, कशाचं ग्लुकोजचं, मेदाम्लाचं नाही, अमिनो आम्लाचं नाही, जीवनसत्वाचं नाही, खनिजाचं नाही, एक कर्बोदक आहे ग्लुकोज. आणि त्या ग्लुकोजचं काय करायचंय टप्प्याटप्प्यानं काय करायचं विघटन करायचं. आता हा जो ग्लुकोज आहे याचं विघटन झालं, ग्लुकोजचा एकच रेणू याचं काय झालं विघटन झालं. याच्यापासून काय काय तयार झालं याच्यापासून तयार झालं पायरुव्हिक आम्ल, ATP. आता ATP तुम्हाला सांगितलेलं नाही काय ATP काय आहे. हे एक प्रकारचं ऊर्जेचं चलन आहे. जसं आपल्याकडं करन्सी आहे पैसे, आपण दुकानात गेलं की काही खरेदी करता असलं की आपल्याकडे काय पाहिजे पैसे. आपण दुकानदाराला पैसे दिले की आपल्याला काय भेटतं वस्तू भेटते. आपल्याकडं करन्सी चलन आहे पैसा, बरोबर आहे. तसं आपल्याला जर ऊर्जा लागत असेल तर आपल्याकडे काय पाहिजे ATP पाहिजे. ATP काय आहे तर ATP हे एक प्रकारचं काय आहे ATP जे आहे हे एक प्रकारचं काय आहे तर ऊर्जेने संपृक्त असा रेणू येतो. तिचं नाव काय ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. मागच्या वर्षी अजून 2 वर्षापूर्वी एक मुलगा होता जालन्याला क्लासेसला, त्याचं नाव होतं अर्जुन तुळशीराम पांचाळ. तर मी त्याला ATP म्हणायचो किंवा आपल्यापैकी एखादा असू शकतो अब्दुल तुकाराम पाटील आहे की नाही, बरोबर आहे की नाही. हां तर असू शकतं तसं. तर हा ATP म्हणजे त्याच्यात ऊर्जा भरपूर असते. त्याची रचना कशी असते त्याची रचना बघा ही अशी असते. हा तुमचा ATP आहे. ATP त्याच्यात ॲडेनिन असतं, त्याच्यात रायबोज शुगर असते आणि त्याच्यात 3 फॉस्फेट असतात. 3 फॉस्फेटचे रेणू असतात म्हणून त्याला ट्रायफॉस्फेट शब्द वापरला. ट्रायफॉस्फेट, ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट. ऊर्जा कुठे आहे मग ह्या इथं. हे जे बॉन्ड ब्रेक होतात का 2 फॉस्फेटचे मधले याच्यात ऊर्जा असते. याला तोडलं इथून ऊर्जा बाहेर पडते. आय एम कमिंग बाहेर येते ऊर्जा आहे की नाही. तर इथं ऊर्जा असते ह्या 2 बॉन्डच्या मध्ये आहे की नाही. जेव्हा ऊर्जा लागली की काय केलं जातं ऊर्जा लागली की ह्यामधलं हे बघा हे जे 3 फॉस्फेटचे रेणू आहे ना याच्यातला 1 फॉस्फेटचा रेणू काढून घ्यायचा तेव्हा इथं ऊर्जा मोकळी होती. परत एकदा आपण याच्यातून ऊर्जा काढू शकतो. इथं नाही ऊर्जा पण इथं आहे, समजलं का. हा ATP आहे. हा ATP भेटतो आपल्याला कुठं भेटतो तो जेव्हा आपण ग्लुकोजचं विघटन केलं पहिल्यांदा पायरुव्हिक आम्ल तयार होतं. ATP तयार होतं, NADH2 तयार होतं. आता NADH2 काय आहे NADH2 हा एक प्रकारचं विकर आहे जे आपल्याला पुढं ATP देणार आहे म्हणजे ऊर्जा देणार आहे, बरोबर आहे. ते पेशीच्या कार्यात मदत करतं, ते ATP तयार करायला मदत करतं. आणि तुमचा जो पायरुव्हिक आम्ल असेल याला ते ॲसिटिल कोएन्झाइममध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करतं. आणखी काय तयार होतं तिथं पाणी तयार होतं. प्रत्येकाचे 2 रेणू तयार झाले, 2 पायरुव्हिक आम्ल तयार झाले, 2 ATP तयार झाले, 2 NADH2 तयार झाले आणि 2 पाण्याची रेणू पण तयार होते. हे पहिला टप्पा आहे कशातला ग्लुकोज विघटनमध्ये, बरोबर आहे. हां मग हे झालं आपलं पहिली स्टेप कशातली ग्लुकोज विघटन. ग्लुकोज विघटनमध्ये सुद्धा 2 स्टेप आहे. पहिली स्टेप ज्याच्यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल तयार होतं, ATP तयार होतो, NADH2 तयार होतं आणि 2 पाण्याची रेणू तयार होते. आता याच्यापैकी जो पायरुव्हिक आम्ल तयार झालेले आहे पायरुव्हिक आम्ल याचं काय केलं जातं ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये रूपांतर केलं जातं.
काय केलं जातं त्याचं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर केलं जातं. सुरुवातीला असतं ग्लुकोजचं रूपांतर केलं पायरुव्हिक आम्लामध्ये. बोला कशामध्ये रूपांतर केलं? यस, पायरुव्हिक आम्लामध्ये रूपांतर केलं. हा पायरुव्हिक आम्ल कशात रूपांतर होतो? ॲसिटिल कोएन्झाईममध्ये. याच्यामध्ये रूपांतर झालं ॲसिटिल कोएन्झाईमचं. ठीक आहे. त्याच वेळी आणखी काय काय तयार होतं? तिथं कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू तयार होतात आणि तिथं 2 रेणू NADH2चे पण तयार होतात. 2 NADH2 तयार झाले. 2 कार्बन डायऑक्साईडचे पण रेणू तयार झाले. आता कार्बन डायऑक्साईड कुठून आला? जे कर्बोदक असतं ग्लुकोज असतं त्या ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे C6H12O6. आपण जी भाकरी खातो भाकरी, त्या भाकरीमध्ये 6 कार्बनचे अणू असतात एका रेणूमध्ये. एक जर ग्लुकोजचा रेणू घेतला त्याच्यात 6 कार्बन असतात आणि वरून जो आपण ऑक्सिजन घेतला हा ऑक्सिजन तिथं जातो, त्याचं याचं एकत्र येतात आणि आपल्या इथं कार्बन डायऑक्साईड तयार होतं, पाणी तयार NADH तयार होतं आणि ATP पण तयार होतं. आपला मुख्य हेतू हा आहे, आपल्याला ATP पाहिजे. बरं काय पाहिजे आपल्याला? आपल्याला ऊर्जा तयार करायची, आपली ऊर्जा होणं. तर ही स्टेप आहे आपली पहिली स्टेप, ग्लुकोज विघटन. हे काय आपली पहिली स्टेप आहे ग्लुकोज विघटन. झालं आता ग्लुकोज विघटन. कळालं सगळ्यांना? काय केलं जातं ग्लुकोज विघटनमध्ये? तर ग्लुकोजच्या एका रेणूचं चप्याने विघटन करून पायरुव्हिक आम्ल, ADP, NADH2 आणि पाणी तयार केलं जातं. त्यानंतर इथं तयार झालेलं पायरुव्हिक आम्ल जे आहे त्याला ॲसिटिल कोएन्झाईम रूपामध्ये रूपांतर केलं जातं. आणि नंतर त्याचबरोबर काय काय तयार होतं त्या ठिकाणी? तर कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू तयार होतात आणि NADH2चे पण 2 रेणू तयार होतात. हा NADH2 काय? NADH2 हा एक प्रकारचं काय आहे? विकर आहे. त्याचं नाव पहा किती लंब आहे. त्याचं नाव आहे N फॉर निकोटिनामाइड, A फॉर ॲडेनाईन आणि DH2 असल्यामुळे तिथं काय केलं? डाय न्यूक्लियोटाइड शब्द वापरला. हा NADH2 तयार होतो. एकाच ग्लुकोज विघटनमध्ये 4 NADH2 तयार होऊ राहिले. एकाच ग्लुकोज विघटन ह्या स्टेपमध्ये जवळपास 4 NADH2 तयार व्हायला लागले. पहिले कधी तयार होतात? जेव्हा सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं, सुरुवातीला जेव्हा विघटन झालं तेव्हा इथं 2 NADH2 तयार झाले. नंतर जेव्हा ते ॲसिटिल कोएन्झाईममध्ये रूपांतर केलं पायरुव्हिक आम्लाला तेव्हा पण 2 रेणू NADH2ची तयार झाली. म्हणजे 4 त्रिक 12 ATP आणि हे 2 ATP म्हणजे 14 ATP रेणू या ठिकाणी तयार झाली. पुढं बघा, आता पुढे जाऊया. पुढचा दुसरा टप्पा आहे आपला ट्राय कार्बोक्सिलिक आम्लाचं चक्र. कोणाचं चक्र? ट्राय कार्बोक्सिलिक आम्लाचं चक्र. आता इथं काय करतात? पहिलं जे झालं ते सगळं पेशी द्रवात झालं. कुठं झालं ते? नाही तर माझ्या सरच्या घरी झालं, माझ्या घरावर गोटे टाक सांग तुम्ही, बरोबर आहे. हे सगळी जी प्रक्रिया आहे कुठं घडते भाऊ? पेशी द्रवामध्ये घडते. उगं बळजबरी काही पण म्हणा जाऊ नका. कुठं घडते बाबा? ही पेशी द्रवामध्ये घडते. कुठं घडते? पेशी द्रवमध्ये, बरोबर आहे. हां, आता याच्यानंतर हे जे ॲसिटिल कोएन्झाईम तयार झालं याच्यावरती काय करतात? चक्कर चालवतात. चक्र चालवतात. चक्र कोणतं चक्र आहे ते? त्याला नाव दिलेलं आहे क्रेबचं चक्र. क्रेब नावाचा शास्त्र होता. क्रेब. आणि त्याला काय केलं? एक साखळी अभिक्रियाचा शोध लागला. आपल्या पेशीच्या आतमध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये चालू असते. कोण होता तो क्रेब? कोण होता कार्वर? तसं नाही आहे, हे दुसरा जीव. ह्यो क्रेब येतो. डॉक्टर सर हेन्स क्रेब 1900 ते 1981 पर्यंत त्यांची कारकीर्द होती. त्यांनी काय केलं? तर ग्लुकोज विघटनमध्ये याचा शोध लावला त्यांनी. आणि एक मिनटं, त्यांनी नाही लावला तर गुस्ताव एमडेन
ओटो मेयरहॉफ, जेकब पार्नास या तिघांनी शोध लावला होता. आणि त्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस या प्रक्रियेला काय म्हणलं त्यांनी, एमडेन मेयरहॉफ पार्नास सातवे असं नाव दिलं त्यांना. यमलंब नाव दिलं होतं, यमलंब, लंबाई आहे की नाही. मग त्याला काय केलं, ग्लुकोज विघटनला पहा की ते टप्पा लंबा द्यालता, ती गजाने शोधून काढला म्हणून एमडेन मेयरहॉफ पार्नास पाथवे. एक पद्धत आहे, एक प्रोसेस आहे म्हणून पाथवे. वा रे वा. परंतु त्याच्यामधली दुसरी अभिक्रिया, ग्लुकोज विघटनाच्या नंतरची अभिक्रिया ट्राय कार्बोक्झिलिक आम्लाचे चक्र. ट्राय म्हणजे 3, कार्बोक्झिलिक आम्ल एक संयुग आहे, सेंद्रिय संयुग कार्बोक्झिलिक आम्ल. ती जे कार्बोक्झिलिक आम्ल आहे त्याची चक्रीय अभिक्रिया काय केली, ते कोणी शोधून काढली, हेन्झ क्रेब ह्या माणसाने शोधून काढली. आणि म्हणून हे जे ट्राय कार्बोक्झिलिक आम्लाचं चक्र आहे याला काय म्हणलं, क्रेबचं चक्र म्हणलेलं आहे. कोणचं चक्र म्हणलेलं आहे त्याला, क्रेबचं चक्र. यांना 1953 मध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला आहे ह्या कामासाठी. आपण पण असं काहीतरी पराक्रम केला पाहिजे, नाही तर आपल्या यादीमध्ये नाव येतच नाही कधी. आपलं फक्त यांचं दुःखात निधन एकच बस, जन्माला आलं नुसतं बड्डेच्या टायमाला एकदा एक दिवस पोस्टरबाजी संपला. ठीक आहे. हे आपल्याला इथं चार्टच्या फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे बरं का, की अगोदर कर्बोदक ग्लुकोज असतं, त्याचं पहिल्या टप्प्यात ग्लुकोज विघटन होतं. ग्लुकोज विघटन झाल्यावर तिथं पायरुविक आम्ल तयार होतं. पहिल्या टप्प्यात पायरुविक आम्लापासून काय तयार होतं, ॲसिडिल कोएन्झाइम. ही झाली पहिली प्रक्रिया, एवढी पूर्ण ही पहिली प्रक्रिया झाली. आता दुसऱ्या ह्याच्यात काय होतं, ह्या ॲसिडिल कोएन्झाइमवर क्रेब चक्र चाललं जातं आणि मग त्या ठिकाणी काय होते, ऊर्जा तयार होत असते. ठीक आहे, लक्षात आलं आहे, थोडंसं लक्षात आलं सगळ्यांना कळालं. तर आता हे ट्राय कार्बोक्झिलिक आम्लाचं चक्र म्हणजे क्रेबचं चक्र कुठं होतं, हे तंतुकणिकेमध्ये होतं. आता तंतुकणिका काय आहे, आपल्या पेशीमध्ये एक ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे, किचन आहे, किचन. याला काय म्हणलेलं आहे, तंतुकणिका. तंतुकणिका तिचं काम काय आहे, ऊर्जा तयार करायची. किचन, आपल्या घरामध्ये जसं आपण किचनमध्ये काय करतो, स्वयंपाक करतो, हे की नाही. स्वयंपाक जसं आपण स्वयंपाक करतो घरामध्ये, तसं आपल्या बॉडीमध्ये पण एक किचन आहे. प्रत्येक इथून इथपर्यंत प्रत्येक पेशीमध्ये काय, किचन, तंतुकणिका. ठीक आहे. तिचा असं चपलासारखा आकार, आपण जेव्हा पेशी काढायचो का, पेशी काढत असताना त्याच्यामध्ये आपण असा आकार काढायचो बा, ही तुमची तंतुकणिका होती. समजे का रे, आता खुजलवान बसू नको, ताट बस. चला नेक्स्ट बघा काय होतं याच्यामध्ये जे वरच्या प्रक्रियेमध्ये जे ॲसिडिल कोएन्झाइम तयार झालं, ॲसिडिल कोएन्झाइम तयार झालं त्याच्यावरती हे कुठं जातं, तंतुकणिकेमध्ये जातं. ते गेलं तिथं की त्याचं काय होतं, ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, ही चक्रीय अभिक्रिया त्याच्यावर राबवली जाते. आणि याच्यामुळं जो ॲसिडिल कोएन्झाइम आहे त्याच्यातल्या ॲसिटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी केलं जातं. आणि तिथंसुद्धा आपल्याला कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2, FADH2 आणि ATPचे रेणू आपल्याला मिळतात. इथं पण ATP भेटलं बरं का, वरच्या ह्याच्यात पण ATP भेटलं, पहिल्या टप्प्यात पण ATP, दुसऱ्या ह्याच्यात पण ATP, आणि तिसऱ्या जी टप्पा आहे त्याच्यात पण ATPच भेटतं आपल्याला. हां बघा पुढं, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, पाणी तयार होतं, NaDH2 तयार होतं, FADH2 तयार होतं आणि ATPचे रेणूसुद्धा आपल्याला भेटतात. तर ही झाली आपली दुसरी स्टेप, ट्राय कार्बोक्झिलिक आम्लाचं चक्र, क्रेबचं चक्र. कोणाचं चक्र, क्रेबचं चक्र. ठीक आहे. चला याच्यानंतर आता तिसरी पायरी आहे बघा. आता ॲसिडिलचं पूर्ण काय झालं, तिथं विघटन झालं, परंतु ते होत असताना आपल्याला या ठिकाणी जे पाहिलं आहे बघा, मी तुम्हाला काहीतरी म्हणलं होतं, FADH2 NaDH2 त्या ठिकाणी तयार होतं. काय तयार होतं, FADH2 NaDH2 तयार होतं. तर FADH2 NaDH2 तयार होतं. तर मी काय म्हणतो तुम्हाला की तिसरी पायरी, आता इथं तिसरी पायरी कोणती आहे, तिसरी पायरी आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी या विक्रियेमध्ये काय होतं, अगोदरच्या 2 टप्प्यामध्ये जो आपला NaDH2 आणि FADH2 तयार झालेला आहे का, त्याचं काम काय, त्याचं बाय प्रॉडक्ट तयार होणार आहे ना, त्याचं काम काय आपल्याकडं,
तर त्याचं काम आपल्याला काय करायचं, त्याच्यापासून पण ऊर्जा तयार करायची. काय करते बाबा त्याच्यापासून ऊर्जा तयार करायची. हां, ती पण कुठे केली जाते, तुमच्या याच्यातच तयार केली जाते, तंतुकणिकेमध्ये. काय होते तर त्या ठिकाणी तंतुकणिकेमध्येच राबवली जाते ती. आणि याच्यात काय होतं, जो NADH2 आहे आणि FADH2 आहे याच्यापासून काय करतात, ATPचे रेणू तयार करतात. बरं, कशाचे रेणू तयार करतात, ATPचे रेणू तयार करतात. मग NADH2 पासून किती, तर NADH2चा एक रेणू असेल त्याच्यापासून तीन ATPचे रेणू तयार होतात. एका NADH2 पासून 3 ATPचे रेणू तयार होतात. आणि दुसरी गोष्ट, जो FADH2 आहे त्याच्यापासून किती ATPचे रेणू तयार होतात, 2 ATPचे रेणू तयार होतात. इथपर्यंत आल्यानंतर पूर्णतः आपल्याला त्या ठिकाणी एका ग्लुकोजच्या रेणूपासून एवढी ऊर्जा आपल्याला भेटते. हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये पाण्याचे पण रेणू तयार होतात. अशा पद्धतीने हे ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे आहेत. एक ग्लुकोज विघटन, दुसरं ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लाचं चक्र आणि तिसरं इलेक्ट्रॉन वहन साखळी. पहिलं काय होतं, दुसरं काय होतं, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लाचं चक्र, क्रेप्त चक्र, आणि तिसरं काय आहे, इलेक्ट्रॉन वहन साखळी. यस, 3 टप्पे लिहून काढायचे. परीक्षेमध्ये जर विचारलं कर्बोदकापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. कर्बोदकापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया तर कशी ती, तर ती आपल्या ह्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला सांगता आली पाहिजे. ग्लुकोज विघटन, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लाचं चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी. काय होतं ग्लुकोज विघटनमध्ये, ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक आम्लात होतं. त्याच्यासोबत बाय प्रॉडक्ट लिहून टाकायचे ATP NADH2 पाणी. ग्लुकोज विघटनमध्ये तयार झालेला जो पायरुव्हिक आम्ल आहे त्या पायरुव्हिक आम्लाचं काय करतात, ॲसिटिल कोएन्झाइममध्ये रूपांतर करतात. तिथं सुद्धा त्या ठिकाणी NADH2 कार्बन डायऑक्साईडचे रेणू तयार होतात. हा जो ॲसिटिल कोएन्झाइम आहे याचं काय केलं जातं, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लाचं चक्र चालवलं जातं. म्हणजे तिथं काय केलं जाते, त्या ॲसिटिलचं काय करतात, पूर्ण ऑक्सिडीकरण करतात. मग इथपर्यंत याचं पूर्ण ऑक्सिडीकरण झालं. पण हे दोन्ही करत असताना NADH2 आणि FADH2 आपले तयार झालेले आहेत. ह्या NADH2चं आणि NADH2 FADH2 पासून काय करायची, ऊर्जा मिळवायची. तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया करावी लागते, ज्यामध्ये NADH2 पासून आपल्याला 3 ATPचे रेणू भेटतात आणि FADH2 पासून 2 ATPचे रेणू या ठिकाणी आपल्याला भेटतात. अंडरस्टँड, काही अडचण, ह्याच्यावरती क्वेश्चन्स तयार करणार. आता जास्तीत जास्त मी 5 प्रश्न सांगितलेले तुम्ही, 3 याच्यावरती, ठीक आहे. अशा पद्धतीनं ऑक्सिश्वसनामध्ये काय केलं जातं, ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड पाणीसुद्धा तयार होतं. आता एक गोष्ट लक्ष द्या, हे झालं ऑक्सिश्वसन. याच्यामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं, पूर्ण विघटन होतं. परंतु दुसरं जे आहे कोणतं आहे, विनाऑक्सिश्वसन. त्याच्यामध्ये पूर्णपणे विघटन होत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे विघटन झालं नाही, त्याच्यात ऊर्जा जास्त तयार होते का बाबा, नाही. पण सर मग आपण जेव्हा आपल्या शरीरामध्ये कर्बोदक घेत नाही, मग तेव्हा कसं, आपण जेव्हा काय करतो, उपवास धरतो. आज मेरा उपवास है, हाँ मैं उपवास के दिन ज़्यादा नहीं लेता, पेटूराम. आठवलं का पेटूराम, होतं का तुम्हाला हिंदीमध्ये, आधा दर्जन केले, पाव किलो मिठाई, 1 लिटर दूध, बस आज मेरा उपवास है की नाही. तर जेव्हा उपवास पकडतो आपण, उपोषण करतो, की अशा वेळी किंवा आपली भूकमारी होती, आपल्याला जेवण भेटत नाही, अशा टायमाला आपल्या शरीरात कर्बोदक जात नाही. मग तेव्हा ऊर्जा कशापासून तयार करतात, तर ऊर्जा करतात आपल्या शरीरामध्ये जे प्रथिन आहे आणि मेद पदार्थ आहे. बघा ना, आपण म्हणतो ना उपवास झाल्यावर चरबी कमी होती म्हणजे काय होतं, आपल्या शरीरात जे मेद पदार्थ आहे ते मेद पदार्थाचं काय होतं, विघटन होतं. आणि मेद पदार्थापासून सुद्धा काय भेटते, ऊर्जा भेटते. कर्बोदकापासून किती ऊर्जा भेटते ते सांगितलेलं आहे आपल्याला, किती, 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा भेटते. कशापासून,
कर्बोदकापासून. परंतु जे आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ आहे, मेद पदार्थ आहे आणि प्रथिन आहे, याच्यापासून काय केलं जातं? ऊर्जा मिळवली जाते. बोला. कर्बोदक म्हणजे काय? जे आपल्या भाकरीतून भेटतं आपल्याला. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मिश्रण, ग्लुकोज. गोड लागतं की नाही आपल्याला? गोड, साखर, हां, गूळ आहे की नाही, रताळं, बीट, जे फळं आपल्याला गोड लागतात त्याच्यामध्ये साखर आहे. आणि साखर म्हणजे कर्बोदक, ग्लुकोज. ठीक आहे. तर जेव्हा आपल्या शरीरात आपण हे खात नाही, कर्बोदक फक्त आपल्याला ऊर्जा देतात, बरोबर आहे, त्यांचं ऊर्जा द्यायचं काम आहे. पण ते जर आपण घेतले नाही, आपण भाकरी खाल्ली नाही, भाकर चपाती खाल्ली नाही, राग काहीतरी झालं नाही खाल्ली, मग अशा वेळी काय होतं? जर आपल्या शरीरात कर्बोदक कमी असेल त्यावेळी स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलकट पदार्थ आणि प्रथिनं म्हणजे आपल्या डाळी, ज्यातून आपल्याला प्रोटीन भेटतात, तर त्याच्यापासून आपण ऊर्जा मिळवतो. मग स्निग्ध पदार्थ जे आहे तर त्याला आपण मेदाम्लात रूपांतर करतो, आणि जे प्रथिनं असेल तर त्याचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर करतो. परत हे मेदाम्ल आणि अमिनो आम्ल काय करतात? ॲसिटिल कोएन्झाइममध्ये रूपांतर करतात, आणि मग त्याच्यापासून परत त्याच्यात क्रेब्स चक्र चालवलं जातं, आणि त्याच्यापासून काय केलं जाते? ऊर्जा मिळवली जाते. आणि हे तिघही पोषक द्रव्यापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे हा चार्ट आहे आपला. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ऊर्जा निर्माण करताना कसं करायचं. त्याच्यात तिन्ही पोषक द्रव्य दिले आपल्याला. नेहमीमध्ये आपण जेवण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय येतं? आपल्या शरीरामध्ये कर्बोदक येतात, बरोबर आहे. पण जेव्हा आपण जेवण नाही केलं तेव्हा आपल्या शरीरामधल्या स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं ह्या दोघांचा उपयोग घेतला जातो. हे शिल्लक आपल्या बॉडीमध्ये राहतं. तसंच आपण जर फक्त काय करत असेल, पोळी भाजी खातोय, त्या टायमाला हे शिल्लक होऊन जातं आपल्या बॉडीमध्ये. तर याचा उपयोग काय आहे? याचा उपयोग बाकीचे कामं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं त्या दिवशी की आपल्या शरीरामध्ये 3 कामं चालतात या पोषक द्रव्याचे. 1 आपल्याला ऊर्जा द्यायची, 2 आपल्या शरीराची बांधणी करायची, आणि 3 आपल्या शरीराचं संरक्षण करायचं, नियंत्रण करायचं. त्याच्यापैकी ऊर्जा कोण देतं? कर्बोदक. पण असलेला कर्बोदक नसल्यावर तेव्हा कोण काम करतं? तर हे प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ करतात. जसं कर्बोदकापासून आपण ग्लुकोज विघटन करून पायरुव्हिक आम्ल तयार केलं, तसंच प्रथिनाचं विघटन करून काय तयार करतो आपण? अमिनो आम्ल तयार करतो. तसंच स्निग्ध पदार्थाचं विघटन केलं काय तयार होतं? मेद आम्ल. मग आता कर्बोदकापासून ग्लुकोजपासून पायरुव्हिक आम्ल तयार झालं. या पायरुव्हिक आम्लाला कशात रूपांतर करतो आपण? ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. ते आपण ग्लुकोज विघटनमध्ये पाहिलं, बरोबर आहे. तसंच इथं जे अमिनो आम्ल तयार झालं, प्रथिनापासून तयार झालं, अमिनो आम्ल तयार झालं, प्रथिनापासून तयार झालं, अमिनो आम्ल तयार झालं, प्रथिनापासून तयार झालं, अमिनो आम्ल तयार झालं, अमिनो आम्ल तयार झालं, प्रथिनापासून तयार झालं. ह्या अमिनो आम्लाचं रूपांतर कशात करतात? ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. तसंच स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ल तयार झाले, मेदाम्लाला रूपांतर करतात ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. आणि ॲसिटिल कोएन्झाइमवर काय करतात? मग क्रेब्सचं चक्र चालवतात. क्रेब्सचं चक्र चालतात, ट्रायकार्बोक्झिलिक आम्लाचं चक्र चालवतात, आणि मग त्या ठिकाणी काय तयार होते? ऊर्जा तयार होते, कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आपण जो कार्बन डायऑक्साईड तयार सोडतो का, तो कार्बन डायऑक्साईड इथं तयार होतो. लय म्हणणं सोपं आहे. ऑक्सिजन घ्या, कार्बन डायऑक्साईड सोडून द्या, बरोबर आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं? आज कर्बोदक, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं याच्यापासून ऑक्सी श्वसन, डे टाईममध्ये, दिवसा ऑक्सिजन असताना केलेलं श्वसन, त्याच्यापासून मिळण्याची ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया पाहिलेली आहे. तुम्हाला जर तिघाचंही वेगवेगळं विचारलं, कर्बोदकापासून मिळण्याची ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, किंवा मेद पदार्थापासून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, ही आपल्याला जर लिहायची सांगितली, आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? तर हे झालं आपलं ऑक्सी श्वसन. आपण उद्या सकाळी बघू विना ऑक्सी श्वसन कशा पद्धतीने. एकदम छोटं आहे, एवढ्याच जागेमध्ये बघा विना श्वसन. हे आपण उद्या पाहू. ठीक आहे. आणि हा चार्ट पण आपण बघूया. आज घरी गेल्यानंतर हा चार्ट काढा. त्याच्यानंतर हा भाग, याच्यावरती प्रश्न तयार करा, याच्यावरती प्रश्न तयार करा. त्याच्यानंतर ही आकृती काढा आणि हे 3 टप्पे लिहून काढा, 1 2 3. तर तुम्हाला हे कळालं या ठिकाणी हे होतं. फक्त रट्टा मारू नका, फक्त कागद काळे करू नका, इमानदारीनं वाचून लिहा. आणि आपल्याला आपलंच करणं आहे, आपलं काम बाकीचे कोणी येणार नाही करायला, बरोबर आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. भेटूया आपण. आता तुमच्या इंग्लिशचा पेपर मला वाटतं